वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 9 जानेवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, आशियाई ऑलिम्पिक क्वालिफायरमध्ये पुरुष गटात 10 मीटर एअर पिस्टल टीम स्पर्धेमध्ये कोणत्या संघाने सुवर्णपदक मिळवलेलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, आपला देश भारत। आपल्या देश भारताने आशियाई ऑलिम्पिक क्वालिफायर स्पर्धा ज्या होत्या या स्पर्धांमध्ये 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक हे पटकावलेलं आहे। तर भारतीय नेमबाजांनी इंडोनेशियामधील जकार्ता येथे या आशियाई ऑलिम्पिक क्वालिफायर स्पर्धा ज्या पार पडल्या यामध्ये 10 मीटर गटामध्ये सुवर्णपदक हे मिळवलेलं आहे। वरुण तोमर, अर्जुन सिंग चीमा आणि उज्ज्वल मलिक यांनी भारतीय संघाकडून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। या स्पर्धेमध्ये इराणने रौप्य पदक तर कोरियाने कांस्य पदक मिळवलेले आहे। आणि या स्पर्धा कुठे पार पडलेल्या आहेत तर इंडोनेशिया येथील जकार्तामध्ये या आशियाई ऑलिम्पिक क्वालिफायर स्पर्धा या पार पडलेल्या आहेत आणि या 10 मीटर गटामध्ये सुवर्णपदक मिळवलेलं आहे भारतीय संघाने। पुढचा प्रश्न पाहूया, सेबीचे नवे कार्यकारी निदेशक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, जी राममोहन राव यांची सेबीचे नवे कार्यकारी निदेशक म्हणून नुकताच निवड करण्यात आलेली आहे। तर सेबी सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या कार्यकारी निदेशकपदी जी राममोहन राव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। 2027पर्यंत त्यांची या पदावर नियुक्ती ही असणार आहे। देशातील शेअर बाजार आणि कमोडिटी मार्केटचे नियंत्रण आणि नियमन करण्याचे कार्य सेबीकडून करण्यात येत असतं। तर सेबीची स्थापना झालेली आहे 12 एप्रिल 1988। मुख्यालय आहे मुंबईमध्ये आणि सेबीचे सध्याचे अध्यक्ष आहेत माधवीपुरी भुज। पुढचा प्रश्न पाहूया, प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, 9 जानेवारी। 9 जानेवारी हा दिवस दरवर्षी भारतामध्ये प्रवासी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। तर सन 1915मध्ये महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमधून भारतात या दिवशी परतलेले होते आणि भारत सरकार आणि प्रवासी भारतीय यांच्यामधील संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो आणि दरवर्षी 9 जानेवारी हा प्रवासी भारतीय दिवस म्हणून देशामध्ये साजरा केला जातो। पहिल्यांदा 2003मध्ये हा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला गेला होता। पुढचा प्रश्न पाहूया, युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेची पहिली महिला अध्यक्ष कोण ठरली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, नादिया कॅल्विनो ही युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेची पहिली महिला अध्यक्ष ठरलेली आहे। तर युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक पहिलीच महिला अध्यक्ष नादिया कॅल्विनो ठरलेली आहे। स्पेन या देशाच्या अर्थतज्ज्ञ आहेत त्या आणि युरोपियन बँकेच्या 8व्या अध्यक्ष बनलेल्या आहेत या। मागील अध्यक्ष जर्मनीचे वर्नर होयर यांच्या जागेवर त्यांची निवड झालेली आहे। युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकची स्थापना झालेली आहे सन 1958मध्ये आणि मुख्यालय आहे किसरबर्ग, लक्झमबर्ग या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न पाहूया, गोल्डन ग्लोब पुरस्कार 2024मध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला प्राप्त झाला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ओपनहेमर हा जो चित्रपट आहे या चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार 2024 सर्वोत्कृष्ट सिनेमा पुरस्काराचा जो पुरस्कार आहे चित्रपटाचा हा प्राप्त झालेला आहे। तर 81व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामधील बेवर्ली या ठिकाणी आयोजित केला गेला होता। गोल्डन ग्लोब पुरस्कार 2024मध्ये बार्बी या चित्रपटाला सर्वाधिक 9 तर ओपनहायमरला 8 श्रेणीमध्ये नामांकन हे देण्यात आलेलं होतं। गोल्डन ग्लोब पुरस्कार हा अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट दूरदर्शन क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी हा पुरस्कार देण्यात येत असतो। पहिला गोल्डन ग्लोब पुरस्कार सन 1944मध्ये देण्यात आला होता आणि हे पुरस्कार हॉलिवूड फॉरेन फ्रेंड्स असोसिएशनकडून देण्यात येत असतात। मागील वर्षीचा 80वा पुरस्कार जो आहे 2023चा यामध्ये नाटू नाटू हा जो चित्रपट आहे या चित्रपटाला गोल्डन ग्लोबल पुरस्कार मिळालेला होता आणि हा पहिलाच आशियाई चित्रपट होता गोल्डन ग्लोबल पुरस्कार जिंकणारा। पुढचा प्रश्न पाहूया, शेख हसीना या सलग कितव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान बनलेल्या आहेत? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, चौथ्यांदा या ज्या बांगलादेशच्या पंतप्रधान बनलेल्या आहेत शेख हसीना। तर शेख हसीना चौथ्यांदा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या आहेत। एकंदरीत 5व्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत, त्या सलग चौथ्यांदा पंतप्रधान बनणार आहेत। शेख हसीना यांच्या अवामी लीग पार्टीने 300पैकी 223 जागांवर विजय मिळवलेला आहे। 2009 पासून शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत। तर बांगलादेशची राजधानी आहे ढाका, चलन आहे टका, राष्ट्रपती आहेत मोहम्मद शहाबुद्दीन चुप्पू आणि पंतप्रधान आहेत शेख हसीना। पुढचा प्रश्न पाहूया, पहिल्या बीच गेम्स 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, दीव या ठिकाणी या पहिल्या बीच गेम्स 2024चे आयोजन हे करण्यात आलेलं आहे। केंद्रशासित प्रदेश दीवमधील घोगला बीच या ठिकाणी बीच गेम्स 2024चे उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे।
या खेळाचे उद्घाटन क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। या स्पर्धा 4 जानेवारी ते 11 जानेवारीपर्यंत सुरू असणार आहेत। या स्पर्धेमध्ये 8 खेळांचा समावेश करण्यात आला आहे। बीच व्हॉलीबॉल, बीच बॉक्सिंग, बीच सॉकर, बीच कबड्डी, टग ऑफ वॉर, स्विमिंग आणि मल्लखांब या स्पर्धा यामध्ये असणार आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। ग्रीन कव्हर इंडेक्ससाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोणासोबत करार केला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर यांच्यासोबत ग्रीन कव्हर इंडेक्ससाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नुकताच करार केलेला आहे। ग्रीन कव्हर इंडेक्ससाठी हा करार असणार आहे 3 वर्षासाठीचा सामंजस्य करार आहे। ग्रीन कव्हर इंडेक्सचे निष्कर्ष वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्गाची तुलना आणि रँकिंग निश्चित करण्यास मदत करतील, त्यामुळे वेळेत अधिक सुधारणा करता येणार आहेत। राष्ट्रीय महामार्गाच्या प्रत्येक 1 किलोमीटर लांबीसाठी हरित कव्हरचा अंदाज लावला जाणार आहे। नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर जे आहे इस्रोच्या अंतर्गत काम करत असते। पुढचा प्रश्न पाहूया। कोणत्या राज्य सरकारने वन टाईम सेटलमेंट योजना सुरू केली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी हरियाणा। हरियाणा राज्य सरकारने वन टाईम सेटलमेंट योजना सुरू केलेली आहे। कशाशी संबंधित आहे ही योजना? तर वन टाईम सेटलमेंट योजना ही जी आहेत कर सवलतीसाठी सुरू करण्यात आलेली आहे। GST लागू होण्यापूर्वीच्या कर देयकांचे निराकरण या योजनेच्या माध्यमातून केलं जाणार आहे। वन टाईम सेटलमेंट योजनेअंतर्गत करांच्या 4 श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत। व्यापारी या श्रेणीद्वारे त्यांचे थकबाकी भरू शकतात आणि राज्य सरकार त्यांना या थकीत रकमेमध्ये सवलत देणार आहे। ही योजना 31 मार्च 2024पर्यंत लागू असणार आहे। तर हरियाणामध्ये योजना सुरू करण्यात आलेली आहे। हरियाणा राजधानी आहे चंदीगड, मुख्यमंत्री आहेत मनोहरलाल खट्टर आणि राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय। पुढचा प्रश्न पाहूया। अल्वारो चक्रीवादळाने कोणत्या देशाला प्रभावित केला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी मेडागास्कर। मेडागास्कर देशाला या अल्वारो चक्रीवादळाने धडक दिलेली आहे आणि या देशातील जीवनमान हे प्रभावित झालेलं आहे। उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहे अल्वारो मेडागास्कर। मोरंबोमध्ये धडकलेलं आहे। चक्रीवादळामुळे 1600पेक्षा अधिक लोक प्रभावित झालेले आहेत आणि 8400 लोकांना स्थलांतरित करण्यात आलेले आहेत। तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन। सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।